उत्तर प्रदेशमधील भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण सिंग यांना दिल्ली येथील राऊज व्हेन्यू न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आणि त्या पुराव्याच्या अभावामुळेच त्यांना निर्दोष मुक्त केले असं कोर्टाने निकालात जाहीर केलेला आहे. नेमके हे प्रकरण काय होते सविस्तर जाणून घेऊया आजच्या या पॉडकास्टमध्ये. मी ॲडव्होकेट नागसेन नाडसे आणि आपण पाहताय मुद्द्याचे पुढे. मित्रांनो, ब्रिजभूषण सिंग हे नाव 3-4 वर्ष आधीच आपल्याला चर्चेमध्ये होते, संपूर्ण देशभर पसरलेलं होतं. आणि ते कशामुळे तर त्यावेळेला राज ठाकरे आणि ब्रिजभूषण सिंग यांच्यात झालेल्या वादामुळे. ज्या प्रकारे आक्रमकपणे ब्रिजभूषण सिंग यांनी उत्तर प्रदेशमध्ये राज ठाकरे यांना येण्यासाठी मनाई केली होती, त्याच अनुषंगाने हे प्रकरण पेटले होते आणि ब्रिजभूषण सिंग हे समोर आलेले होते. नेमके असेच ते आणखीन एका वादामुळे समोर आलेले होते, ते म्हणजे जे आपल्या ऑलिम्पिकमध्ये राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांनी देशाचे मानाचे स्थान उंचावलेले आहे अशा महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्या गंभीर आरोपामध्ये ते करत असलेले मानसिक छळ, शारीरिक छळ, त्याबरोबरच लैंगिक अत्याचार आणि त्याबरोबरच विनयभंग यासारखे गंभीर आरोप या महिला कुस्तीपटूंनी केलेले होते. या आरोपामुळे संपूर्ण देशाबरोबरच जगातील सर्व स्तरांमध्ये या प्रकरणाचे जे गांभीर्य आहे हे लक्षात आलं आणि लोकांमध्ये या प्रकरणाच्या बाबतीत नाराजीही झालेली होती. नेमकं हेच जे प्रकरण आहे हे जवळपास 1133 दिवस कोर्टामध्ये चाललं आणि जवळपास 127 सुनावण्यानंतर पुराव्याच्या अभावी न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केले. तर हे जे अश्विनी पवार आहेत, जे अतिरिक्त मुख्य न्यायाधीश आहेत, यांनी हा निकाल दिला आणि इन कॅमेरा हे प्रोसिडिंग चालली. महिलांशी संबंधित आणि लैंगिक अत्याचाराशी आणि पॉस्कोशी रिलेटेड केस असल्यामुळे इन कॅमेरा सगळी प्रोसिडिंग झाली आणि पुराव्याच्या अभावाने कोर्टाने त्यांना निर्दोष मुक्त केले. एकंदरीत या सर्व निकालावर जे महिला कुस्तीपटू होते आणि इतरही जे ऑलिम्पिक खेळाडू होते यांनी नाराजी व्यक्त केली आणि संबंधित निकालाच्या विरुद्ध आम्ही उच्च न्यायालयामध्ये आव्हान देऊ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या खेळाडूंकडून देण्यात आलेल्या आहेत. नेमके या प्रकरणाच्या बाबतीत आपलं मत काय नक्की मला कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा, त्याबरोबर चॅनल सबस्क्राईब करा.